हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण पांढऱ्या रुईचं आध्यात्मिक महत्त्व बघणार आहोत. व करोडपती बनणारी पांढरी रुई धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने अधिक महत्त्वाची म्हणून पांढऱ्या रुईला विशेष महत्त्व आहे. पांढऱ्या रुईचं पवित्र पूजा विधी व साहित्यात अतिशय उपयुक्त स्थान आहेत. हिंदू धर्माचे महत्त्वाचे स्थान असणारी ही वनस्पती याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. तर बघा, पांढऱ्या रुईलाच देवरुई असेही म्हणतात आणि ही मंदार वृक्ष सुद्धा म्हणतात. रुई ही दोन प्रकारची असते, एक पांढरी रुई आणि एक दुसरी जांभळी रुई. पांढरी रुई म्हणजे याला पांढरे फुलं येतात आणि जांभळ्या रुईला जांभळ्या कलरची फुलं येतात. यामध्ये पांढऱ्या रुईचे आध्यात्मिक दृष्टी खूप महत्व आहे. शुभ आणि सात्विक मानली जाते. पांढरी रुई ही भगवान शंकराला समर्पित असून हे पांढरे फूल शिवलिंगावर अर्पण केले जातात आणि पांढरी रुई ही भगवान विष्णूला फार प्रिय आहे. विशेष म्हणजे सोमवार आणि श्रावण महिना महाशिवरात्री या दिवशी अर्पण करतात. हे फूल शिव भगवानला अर्पण केल्याने आपले सर्व इच्छा पूर्ण होतात. ही वनस्पतीची शक्तिशाली मानली जाते. वाईट विचार, वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा घालवणारी पांढरी रुई खूप महत्वाची आहे. पांढऱ्या रुईच्या मुळाचा वापर नवग्रह पूजेमध्ये केला जातो. हे झाड तुम्हाला घराजवळ लावल्याने ग्रह दोष कमी होतो आणि त्याची रोज पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पांढऱ्या रुईचा खूप जणांना आलेला अनुभव आहे. नियमित पूजा केल्याने घरातील अडचणी निघून जातात, घरातील लक्ष्मी वास करते व घरातली आपल्या बाधा वगैरे निघून जाते आणि सुख समाधान लागते. बघा, पांढऱ्या रुईचा उपयोग कसा करावा. सोमवारच्या दिवशी पांढऱ्या रुईचे फूल भगवान शंकराला अर्पण करावे. रुईची मुळी शुभ मुहूर्तावर पूजेसाठी वापरावी. गुरुपुष्यामृत नक्षत्रावर रुईच्या मुळीची पूजा केली जाते व आपले त्यांनी भाग्य बदलते आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तर बघा, एका पांढऱ्या रुईची मुळी आपण ती आपल्या देवघरात ठेवायची आहे. त्याची रोज पूजा करायची आहे आणि तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना ती मुळी तुम्ही तुमच्या पाकिटमध्ये ठेवून सोबत घेऊन जावे. जाताना जाताना त्यांना नमस्कार करायचा आणि आपल्या इच्छा बोलायच्या. बघा, तुमचे 100% काम होतातच हा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. पांढरी रुई ही फारच विशेष अशी वनस्पती आहे. पांढऱ्या रुईचे नियमित पूजा केल्याने आपली सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सुख समृद्धी सोबतच आपल्याला यशही प्राप्त होते. ही पूजा साधी सोपी आहे. रोज हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. थोडी दूध, थोडे पाणी अर्पण करावे व धूप दीप अगरबत्तीने ओवाळावे. आपण रोज ह्या पांढऱ्या रुईला दिवा लावावा. या कारण पांढऱ्या रुईच्या 12 वर्षानंतर मुळाच्या खाली गणपतीच्या आकाराची आकृती तयार होते, म्हणजे साक्षात गणपती तयार होतो. म्हणून नियमित पूजा करण्याला कधीही अडचण येत नाही आणि तुमचे अडथळे आहे ते निघून जातात. गुरुपुष्यामृत योग आल्यास मुळी घेऊन त्याची पूजा केल्यास आपल्यावरील संकटे दूर होतात आणि आपला जो व्यवसाय किंवा जॉब आहे यामध्ये प्रगती होते. पांढऱ्या रुईची ही दिव्य वनस्पती आहे. पण लक्षात घ्या, ह्या वनस्पतीचा पांढरा चिकट द्रव निघतो. तो दूध विषारी असल्याने फूल तोडताना काळजीपूर्वक तोडावे. डोळ्यात जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी. लहान मुलांना फुले तोडू देऊ नये. ही आपली काळजी घेतलेली खूप चांगलं. रुईचा उपाय करून बघा. तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.